नमस्कार. मी सोष्टे गुरुजी. माझे यूट्यूब चॅनेलवर तुम्ही 150 पेक्षा अधिक व्हिडिओ पाहिले असेल. ज्योतिषशास्त्र हा माझा मुख्य विषय. त्याच्यावर वेगवेगळे विषय घेऊन मी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तर त्यापैकी बरेच जण उपाय खंडातले की उपाय काय करावे, कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत, हे प्रत्येक व्हिडिओमधून मी दाखवत आलो आहे. तर आजचा व्हिडिओ आहे त्राटक. त्राटक म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मन एकाग्र करण्यासाठी करावयाचा उपाय, अगदी साध्या भाषेत. तर हे मन जे आहे ते एकाग्र करण्यासाठी बरेच उपाय केले जातात. त्याच्यापैकी एक दोन मी तुम्हाला उपाय आज सांगेनच. पण हे का करावे याची पार्श्वभूमी काय. तर मन जे आहे ते फार चंचल आहे. ते इकडून तिकडून इकडे, आता इथे आहे तर क्षणात दुसरीकडे. त्याचा परिणाम असा होतो की तुमचा कार्यावर इफेक्ट होतो, परिणाम होतो. तुमचं कामामध्ये अडचणी निर्माण होतात. मन एकाग्र न झाल्यामुळे खूप वेळ लागतो कामाला, कामात चुका होऊ शकतात. म्हणजे कामात अडथळा आणणारं जर कोण असेल तर मनच आहे. आता विवेकानंद वगैरे हे मोठे थोर लोकांचं जर पाहिलं, ते एखादं पुस्तक अर्ध्या तासात वाचून मोकळे होत आणि सगळं काही सांगत असत. तुम्ही पेज वाईज तेच तुम्हाला सांगू शकत. याचं कारण काय, तर त्यांची एकाग्रता इतकी दांडगी होती की सर्वसामान्यांना त्याची कल्पना करणंच अशक्य आहे. तर हा एक इनर अंतस्फूर्ती, अंतर्ज्ञानाचा भाग बनतो पुढे सतत त्राटक केल्याने. तर आपला मूळ मुद्दा असा की त्राटक का करावं, तर मन एकाग्र करणं हे झालं. तर प्रश्न असा आहे, भगवद्गीतेत मनाची भूमिका दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की चंचलो हि मन कृष्णम प्रमाथी बलवदृढम तस्याह निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. म्हणजे देवा, हे मन इतकं चंचल आहे की त्याला आवर घालणं खूप कठीण आहे. तस्याह निग्रहम मन्ये वायुरिव, म्हणजे जसं की वायूची मोठ बांधणं, एखाद्या वस्तूची आपण मोठ बांधतो तसं वायूची मोठ बांधण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे जे अशक्य आहे तेच शक्य करण्यासाठी पाळणं, म्हणजे मनावर एकाग्रता मिळवणं हे खूप अवघड बाब होते. तर देवानी पण उत्तर दिलेलं आहे. असंशयम महाभाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येनश्च गुह्यते. म्हणजे याच्यात संशय नाहीच अर्जुना की मन हे चंचल आहे, धावपळ करणार आहे, कुठे काय करेल त्याचा पत्ता नाही, षड्विकाराला निमंत्रण देणार आहे. हे जरी असलं तरी अभ्यासाने आणि वैराग्याने त्याला काबूत ठेवता येतं, त्याच्यावर नियंत्रण मिळवता येतं. तर त्राटक हा भाग हा अभ्यासाचा असून त्या अभ्यासाने मनावर नियंत्रण आणता येतं. म्हणून हा त्राटक अभ्यास करायचा आहे आपल्याला आज. तर त्राटक अभ्यास
आपला आता सुरू झाला. मन एकाग्र करायचं आहे, मन एकाग्र करायचं आहे. मग त्राटक म्हणजे दुसऱ्या शब्दात असंही म्हणता येईल की शरीर आणि मन एका गोष्टीवर केंद्रित करणं. केंद्रित करायचं आहे मनाला. तर त्याच्यासाठी काय काय उपाय आहेत की पहिला उपाय, एक दिवा ची ज्योत, दिवा लावायचा. दिव्याची ज्वाला वर अशी येईल. संपूर्ण रूम बंद करायचा, काळोखी ठेवायचा आणि त्या दिव्याच्या वातीवर, जळत्या वातीवर तुम्ही लक्ष केंद्रित करायचं. 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं अशा तऱ्हेने तो अभ्यास वाढवायचा रोज. जसजसं तुमचा मनातले विचार त्या 10-15 मिनटात कमी कमी होत जातील, तसतसं तुमचं मन एकाग्र होत आहे असं लक्षात येईल. हा झाला एक उपाय. पुढे पुढे ते अर्धा तास, पाऊण तासपर्यंत वाढवावं आणि पाहावं की किती वेळा मन भटकतं आहे आणि पहिल्यापेक्षा किती फरक आहे. हा ऑब्झर्वेशनचा मुद्दा आहे आणि ऑब्झर्वेशनशिवाय काही खरं नाही. दुसरं, एक निळा ठिपका घ्या. तो चौकोनी 1x1 च्या पुठ्ठ्यावर चिकटवा. पहिल्यांदा तो मोठा असू दे आणि त्याच्याकडे 5 मिनटं एकाग्र करा, 10 मिनटं करा. नंतर तो ठिपका छोटा करा आणि मन 15 दिवसानंतर तो छोटा झाल्यावर मन तसंच एकाग्र होते की मोठ्यावरच होत होतं हे पहा. हळूहळू हळूहळू तुमचं मन एकाग्र होताना दिसेल. ज्या मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही अशा मुलांना मी त्राटक करण्याचा सल्ला देतो आणि बऱ्याच जणांनी याचा अनुभव घेतला आणि त्यांचं लक्ष अभ्यासात चांगलं केंद्रित व्हायला लागलं असे मला रिझल्ट आलेले आहेत. तर हा झाला बिंदूचा, निळ्या ठिपक्याचा प्रयोग. अशा तऱ्हेने अनेक प्रकारे तुम्हाला त्राटक करता येईल. आता याचे आपण उपयोग जर मी सांगतच आलो ते संक्षिप्त स्वरूपात असे राहतील की मन चांगलं एकाग्र होणं. दुसरा मुद्दा असा आहे की डोळ्याचे मसल्स जे आहेत ते लवचिक असतं, ते स्ट्रॉंग होण्यास मदत होते. अंतस्फूर्ती म्हणजे शरीर हे मनाप्रमाणे ॲक्ट करतं, म्हणून मनाला जी स्फूर्ती मिळते ती शरीर घेऊन कार्यरत होतं, म्हणजे शक्ती वाढते. आणि खूप चांगल्या रीतीने त्राटक केल्यावर आणि तो अभ्यास जर सहज साध्य होत नाही पण खूप प्रयत्नाने साध्य झाला तर अंतर्ज्ञानही प्राप्त होतं. पण तो खूप अवघड बाब आहे अंतर्ज्ञान प्राप्त होणं. आपल्याला काय पाहिजे आहे की आत्ता लक्ष लागत नाही त्याच्यावर उपाय काय, अभ्यास होत नाही त्याच्यावर उपाय काय, इतपतच मर्यादित आपण विचार करायचा. पुढे सगळे मनावर पूर्ण नियंत्रण आणणं वगैरे हे ते सगळे संन्यस्त वृत्तीच्या लोकांची काम आहे. आणि तशा वातावरणात तसं काम करणं वगैरे सगळ्या अवघड गोष्टी आहेत. आपण त्राटकचा वापर आपल्या नित्य दैनंदिन जीवनासाठी होईल असं पाहायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला 2 उपाय सांगितले, ते तुम्हाला आवडतीलच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.